क्रीडानगरीमध्ये स्वागत करतोय. पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला असेल आई महाकाली स्पोर्ट्स संघ, तर दुसऱ्या बाजूला भैरी भवानी स्पोर्ट्स हा संघ आपल्याला लढत देताना पाहायला मिळेल. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक प्रमेशदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावरती बसण्याची विनंती करतो. प्रमेश काका पाटील. यस, सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्रायकिंग गेटवरती प्रणय, तर नॉन स्ट्राईक गेटवरती आपल्याला अमित इथे पाहायला मिळेल. तर गोलंदाजी बार्कवरती अनुराज नाटेकर याचा एकॉर्ड या संघामध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक ओढतील पहिलं आणि सहकुर्द पहिले षटक आपल्याला पाहायला मिळेल अनुराज नाटेकरच्या माध्यमातून. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट अप ओव्हर द विकेट आपल्या गोलंदाजीला इथे केली जाणारी सुरुवात. या स्पर्धेतील पहिला सामना, पहिला चेंडू वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला टप्पा इथे अनुराजच्या माध्यमातून मेंटेन केला जातोय. निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीला केली जाते इथे सुरुवात. स्पर्धेतील पहिला चेंडू वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. सर्व कमिटी मेंबर्स विनंती केली जाते आपण सीमारेषेच्या बाहेर जायचंय आणि त्यानंतर पंचांच्या माध्यमातून वाईट शेड्यूलचा इशारा आमच्यापर्यंत आला. एक अतिरिक्त दावेरे संघाचं खातं खोललं जात आहे. धावांचं इथे आपल्याला श्री गणेश होताना पाहायला मिळालाय. वाईट +1 टोटल या चेडूवरती 2 धावा आणि याचा 2 धावांनी संघाचं खातं इथे खोललं जात आहे. जर का कोणत्याही गोलंदाजी ते फेकी स्वरूपाची गोलंदाजी करताना आढळल्यास तर या स्पर्धेतून त्या गोलंदाजीला इथे बॅन करण्यात येईल. याची आपण दखल घ्या. पहिल्या बाउन्सरची ते वॉर्निंग दिली गेली आहे. बटच या षटकामध्ये आपण दुसरा बाउन्सर इथे फेकू शकत नाहीये. अनुराज नाटेकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक इथे पहिल्या मार्गस्थ पंचाच्या डाव्या हाताकडून येणारा पुढचा चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला इथे गडवलेला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग गेटवरती अमित होता आणि त्यानंतर घेतलेली ही एक धाव वैयक्तिक आता इथे अमित एका धावेरी कोलताना पाहायला मिळाला. धावसंख्या तब्बल जाऊन पुढे सरकते 30 म्हणजे 3 अंकावरती. यस, यावेळेला पुढचा चेडू पुन्हा एकदा वेगवान चेडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला टप्पा इथे अनुराजच्या माध्यमातून मेंटेन केला गेला आहे. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला दिली गेली आणि त्यानंतर ते कमबॅक केले जात आहे. वारंवार ते वेगवान गोलंदाजी अनुराजच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक आपल्याला मार्गस्थ असताना पाहायला मिळते तेच म्हणजे ते पहिलं आणि त्याचा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावांवरती ते मजल मारताना पाहायला मिळाला आई महाकाली स्पोर्ट्सचा संघ. त्यानंतर येणारा पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चांगला टप्पा चांगली लाईन इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. लगातारचा फेकलेला हा दुसरा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करतोय अनुराज नाटेकर. याचा एकॉर्ड या संघामध्ये दाखल झाला आणि त्याच प्रकारची ते कामगिरी केली गेली आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा इथे पहिल्या षटकामध्ये जमवले गेले आहेत. पहिले षटक इथे पॉवर प्लेचा आहे आणि त्याच पॉवर प्लेमध्ये इथे जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा इथे प्रयत्न केला होता, परंतु तो इथे कामी येत नाहीये. ह्यावेळेला समोरच्या दिशेने शेड्यूल वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मिडऑफच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि याच सामन्यामध्ये पहिला चौकार आपल्याला इतर पाहायला मिळालाय प्रणयच्या माध्यमातून आणि याचा 4 धावांनी सगळ्याची धावसंख्या आता 7 अंकामध्ये आपल्याला नवीन बॉल. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. राईट ओव्हर द विकेट येणारा 5वा चेंडू यावेळेला आखूड टप्पा इथे मेंटेन केला होता. लगेचच इथे कमबॅक केले जात आहे. गतीत परिवर्तन केलं गेलं. चेंडूवरती फिंगर रोल केली गेली आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपले ते पहिला आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस सगळ्याची धावसंख्या बिनबाद 7 अंकावरती आपण पाहतोय.
आपल्याला प्रणयच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर दुसरं षटक इथे ऋषिकेशच्या खांद्यावरती ते सोपवलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जाईल. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि त्यानंतर आता सीमारेषेवरती अतिरिक्त क्षेत्ररक्षक इथे तैनात केले जात आहेत. राईट ओव्हर द विकेट आपल्या गोलंदाजीला सुरुवात करताना ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळेल. येणारा पहिला चेंडू स्ट्रायकिंग गेटवरती अमित नॉस्ट्राईक गेटवरती आपल्याला प्रणय इथे पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी इथे केली आहे. त्यानंतर इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये आपल्याला झेल जाताना पाहायला मिळतोय. लागलेला धक्का क्रमांक पहिला क्रीडांगणाच्या बाहेर ते अमितला यावं लागेल. आई महाकाली स्पोर्ट्स 7 अंकावरती पहिला गडी गारद. स्पोर्ट्स या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्याची लढत आपल्याला पाहायला मिळेल. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळाले आहे. रत्नदिव्य पाटील वाडगी या संघाकडून सातत्याने या खेळाडूकडून ते चांगली कामगिरी केली जाते आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल केल्या गेल्या. आपल्या नावाची चर्चा या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये केली गेली आहे. दमकम आहे आणि तोच दमकम इथे दाखवावा लागेला. पहिला चेंडू मोठा फटका इथे खेळायचा होता. चेंडू शरीरावरती जाऊन आदळला. बॅट आणि बॉलचा होते इथे संपर्क. येतो इथे डट बॉल. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. चांगला टप्पा ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आणि त्यानंतरचा दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकला गेला आहे. धावसंख्या 7 अंकावरती स्थिरावली आहे. एक गडी आतापर्यंत इथे गारद केल्या गेल्या आहे. साखळी पद्धतीचे हे सामने आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहणार आहोत आणि प्रत्येक सामना हा सर्व संघासाठी ते महत्वपूर्ण असेल. 6 इथे संघ इथे घेतली जातील. बडजेचा 8 संघ इथे दाखल आहे. त्याच 8 संघांमधून 6 संघ इथे क्वालिफाय इथे केली जाणार आहेत. याची आपण दखल घ्या. ऑनसेटच्या दिशेने खेळ फटका एक धाव इथे या चेंडूवरती घेतली जाईल आणि याच एका धावेने धावसंख्या आता 8 या अंकावरती पुढे जाऊन सरकताना पाहायला मिळते आहे. धावगती ती कमी केली गेली आहे. चांगली गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून झाली. आतापर्यंत तरी ते 3 चेंडू फेकले गेले आणि त्याच 3 चेंडूवरती फक्त एकच धाव इथे खर्च केली जाते आहे. त्यानंतरचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. अनुराज नाटेकर चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव इथे घेतली जाते आहे. यस यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाला. अनिकेत पाटील याच्या बॅटमधून खेळलेला फटका आणि त्यानंतरच्या मिळालेल्या या 2 धावा आणि याचं 2 धावांचं रूपांतर त्या तिसऱ्या धावेमध्ये ते केले गेले आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या चांगला फटका ते आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचा विचार केला आणि त्यानंतर ते फटका चॉईस केला गेला. दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र स्ट्राईक गेटवरती प्रणय येस समोरच्या दिशेने खेळायचा होता फटका. थोडंसं इथे फटका फसला आणि त्यानंतर आलेला हा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपले ते दुसरा आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा.
पहिलं सत्र प्रत्येक षटके 5 मिनिटाचं असेल, याची आपण दखल घ्यायची आहे. आपल्याला पहिली इनिंग ही 30 मिनिटामध्येच इथे समाप्त करायची आहे. आयोजकांच्या वतीने वारंवार या सूचना तुम्हाला दिल्या जात आहेत. व्यक्तीकडून पहिला आणि संघाकडून तिसरं षटक ते आपल्याला सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यस बॅटिंग पॉवर प्ले ते घेतले गेले आहे. म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात केले जातील. कारण धावसंख्या आतापर्यंत 12 या अंकावरती स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. आणि या षटकामध्ये तर जास्तीत जास्त धावा ते खर्च करण्याचा प्रयत्न नक्कीच अनिकेत पाटील याचा असेल. पहिला चेंडू वेगवान आपल्याला पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीला सुरुवात करताना सूरज इथे पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले ते घेतला गेला आणि त्यानंतर आलेला पहिला डॉट बॉल. साई स्पोर्ट संघाचे संघमालक उदयजी मयेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. तसेच राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे संघमालक शुभमजी पाटील याने सुद्धा व्यासपीठाजवळ यायचं आहे. यस याही वेळेला वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा आलेला हा डॉट बॉल अनिकेत पाटील याला इथे चकडून ठेवले गेले आहे. दमकम दाखवावं लागेल. मोठे फटके ते येणं गरजेचं आहे. धावसंख्या 12 या अंकावरती आतापर्यंत स्थिरावली आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा घेतलेला हा निर्णय आहे. थोडंसं आतापर्यंत ते चुकलं आहे, कारण 2 चेंडूचे डॉट बॉल आले आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये आपल्याला असताना पाहायला मिळेल. येस यावेळेला समोरच्या दिशेने आपल्याला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालले सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी लाजवाब फटका इथे आपल्याला अनिकेत पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या तब्बल 16 या अंकावरती आपल्याला पुढे सरकलेला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सूरज. यस यावेळेला कुटप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता मात्र कमबॅक केले गेलाय. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असं प्रत्युत्तर ते सूरजच्या माध्यमातून दिले गेले आहे. षटक क्रमांक आपण मार्गस्थ पाहतोय तेच म्हणजे ते तिसरं. आणि त्याचं तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावांवरती ते बजल मारली आहे. तेच म्हणजे आई महाकाली स्पोर्ट्स या संघाने अनिकेत पाटीलला ते जखडून ठेवले गेलाय. एक चौकार ज्याच्या बॅटमधून आलाय, परंतु 3 ते निर्धाव चेंडू ते खेळले गेले आहेत. लोवर फुलटॉसचा चेंडू मागच्या दिशेने आहे. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचे ते काम केले गेले. अनुराज नाटेकर तिथे आहे तैनात. तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा आणि याच 2 धावांचं रूपांतर आता तिसऱ्या धावेमध्ये केले जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या तब्बल पुढे जाऊन सरकते 30 म्हणजे 19 अंकावरती. तिसऱ्या षटकातील लीडर अंतिम चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज होईल इथे सज्ज. राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग गेटवरती प्रणय, द नॉन स्ट्राइक गेटवरती अनिकेत पाटील आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यस इथे मात्र चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. फटका थोडासा ते फसलाय. सूरज चेंडू खाली येण्याचा करेल ते प्रयत्न. चेली ते निसटला जातोय. म्हणजेच काय तर एक जीवनदान दिलं गेलं आणि धावबाच्या रूपामध्ये झाला इथे आऊट. लागलेला धक्क क्रमांक आपण पाहतोय तोच म्हणजे ते दुसरा. क्रीडांगणाच्या बाहेर ते यावं लागेल प्रणयला. प्रणयचे ते चेली निसटला गेला आणि त्यानंतर धावबाचा ते शिकार झालाय. क्रिकेटमध्ये आत्महत्या ज्याला म्हटलं जातं तीच आत्महत्या ते मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचली आणि त्याच 20 अंकावरती लागलेला धक्का क्रमांक आपण पाहतोय तोच म्हणजे ते दुसरा.
सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना एक विनंती आहे, जे आपण रस्त्याच्या डाव्या साईडला जो वाडीमध्ये रस्ता जातो तिथे जी वाहनं पार्क केली आहेत ती आपण तिथून वाहनं काढायची आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना इथे त्रास होतोय, याची आपण दखल घ्या. जे वाहनधारक असतील त्यांना विनंती केली जाते, आपली वाहनं आपण पुलाच्या जवळ इथे पार्क करू शकता. त्या आतल्या रस्त्यामध्ये ज्या जणांच्या इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या सर्वांनी इथे आपल्या गाड्या इथे काढून ठेवायच्या आहेत. येस, गोलंदाजी बार्कवरती आपण आश्विलला इथे पाहतोय. षटक क्रमांक 30 संपला आणि त्याच 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 2 गडी ते गारद झाले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशिकांत उर्फ अप्प्या आपल्या इथे पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत पाटील. आता मात्र ते गेअर इथे शिफ्ट करावा लागेल, कारण 30 षटकं झाली आहेत. धावसंख्या 20 केवळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे बाकी असेल. दोन्ही पॉवर प्ले इथे यूज केले गेले आहेत. 40 नंबर. येस, गोलंदाजी सर्व बार्क खेळाडू आणि प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी जो मेन रोडच्या बाजूने जो रस्ता आतमध्ये गेलेला आहे आपल्या वाडीमध्ये, पाटीलवाडीमध्ये, तिथे कृपया कोणीही गाड्या लावू नये, जेणेकरून दुसऱ्या आतमध्ये जाणाऱ्या किंवा बाहेर येणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होणार नाही. याची कृपया दखल घ्या. आमचे बंधू तिथे मनीष पाटील सुद्धा गाड्या तिथे काढतात, तर कृपया त्यांना मदत केला तर बरं होईल. इतर खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने. अश्विनला गोलंदाजी बार्क वरती आणला होता आणि पहिल्या चेंडूवरती आले इथे विकेट. अनिकेत पाटील बॅक टू द डग आउट. लागलेला धक्का क्रमांक आपण पाहतोय तोच पडची ते तिसरा मोठा बोरा बैदरची येईल इथे बाहेर. धावसंख्या 20 अंकावरती आहे. जी इथे विकेट जाणं गरजेचं होतं ती इथे विकेट गेली आहे, कारण अनिकेत पाटील याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर इथे येतोय. बॅटची लागलेली हलकी कडा बोटा फटके ते खेळायचा होता, तो प्रयत्न इथे थोडासा फसला आणि त्यानंतर घेतलेली जेलबादचा शिकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी युवक संघाचे ज्येष्ठ खेळाडू अनेशदा जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. अनेशदा या. येस, ने बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सिद्धांत येते त्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 या अंकावरती आहे आणि त्याच 20 या अंकावरती 3 गडी आतापर्यंत ते गारद केले गेले आहेत. थोडंसं ते अडचणीमध्ये येताना आई बाकली स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु त्या अडचणींवरती ते मात करावी लागेल. धावा इथे धावफलकावरती जोडणं गरजेचं आहे. धावांचे ते डोंगर उभा करावा लागेल. येस, त्यानंतरचा पुढचा चेंडू आता मात्र आल्या चेंडूला इथे उडवलाय. चेंडू जातोय सीमा रेषेवरती. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रॉपरली चेंडूवरती जंप केला आणि त्यानंतर चेंडू इथे आतल्या दिशेने फेकला गेलाय. दोनदा वेळ चेंडूवरती घेतल्या जातील आणि याच दोनदा वेळी आता धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगले एफर्ट्स आपल्या संघासाठी देताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. मिड विकेटला ज्याला तैनात केलं होतं आणि त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण इथे झालंय. केवळ या चेंडूवरती 2 धावा आपल्याला मिळताना पाहायला मिळाल्या. फटका लाजवाब इथे खेळला होता. यस, या वेळेला इथे पॉईंटच्या डोक्यावर चेंडू कटवण्याचा केलेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू खाली साड्याचा करेल ते प्रयत्न तोपर्यंत घेतले जातील इथे पुन्हा एकदा 2 धावा आणि याचं 2 धावांचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये केले जात आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या तब्बल पुढे जाऊन सरकताना पाहायला मिळेल. तीच पुढचे 25 अंकावरती. सिद्धांचा जर का विचार केला तर 2 चेंडू आणि 5 धावांची वैयक्तिक खेळी आतापर्यंत या सामन्यामध्ये करताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक इथे 4थं बारगस्त पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा अश्विन होईल इथे सज्ज. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती शशिकांत. इथे मात्र लोवर फुल टचचा चेंडू बोटा फटका इथे खेळायचा होता. थोडंसं ते फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खेळायचा करेल ते प्रयत्न तोपर्यंत ते मिळतील 2 धावा. येस, डिक्लेअर स्वरूपाच्या इथे 2 धावा. येस, पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा. बडजेस काय ते क्रिकेटच्या पटलावर येईल. नियम क्रमांक इथे 21 वापरला जाईल. पंच गोलंदाजाला दंडित करतील. बडजेस काय ते 2+2 टोटल या चेंडूवरती 3 धावा. फ्री हिटचा चेंडू बोटा फटका खेळायचं दिलेलं हे आमंत्रण. धावसंख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. शशिकांतला इथे संधी आहे आणि त्याचं संधीचे ते सोनं करावं लागेल.
यस फेकी गोलंदाजी ते आढळली आहे बचत या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजी करता येणार नाही याची आयोजकांनी ते सूचना दिली गेली आहे. येस आता मात्र नवीन गोलंदाज सुशांतला इथे दाखल केलं जातोय. उर्वरित अजून 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आणि त्याचं 3 चेंडू घेऊन आपल्याला सुशांत पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू आहे बटच काय तर बोटा फटका इथे खेळायचा आहे. टाकी गेडवरती शशिकांत धावत संख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र धावगती इथे वाढताना पाहायला मिळते. एक मोठा फटका इथे लगवणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचा मोठा फटका इथे खेळायचा होता. चेंडू इथे हवेमध्ये आहे. जेल घेण्याची संधी आहे. इथे मात्र जेल निसटला गेलाय. थोडासा गचाळ थ्रो आणि मिळालेल्या या चेंडूवरती 2 धावा आणि याचा तर 2 धावांनी धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचते. फ्री हिटचा चेंडू होता. मोठा फटका इथे खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क इथे झाला नाहीये आणि या चेंडूवरती मिळालेला फक्त आणि फक्त 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे बाकी असेल. येस यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका इथे खेळायचा होता. चांगला टप्पा इथे पाहायला मिळालाय. चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने आपल्याला वळण घेताना पाहायला मिळतोय. यात इथे डट बॉल दीर्घाव चेंडूची पुन्हा एकदा होती ते सांगता. आता मात्र चांगला टप्पा सुशांतच्या माध्यमातून इथे मेंटेन केला जातोय. एका चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी. षटक क्रमांक इथे चौथा इथे प्रगतीपथावर आहे आणि त्याचं चौथ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. यावेळेला वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नियम क्रमांक इथे 22 वापरला जाईल. एक अतिरिक्त धाव समोरच्या सकल इथे मोफत स्वरूपात दिली जातील आणि वारंवार या आता चुका घडताना पाहायला मिळाल्या. 3 षटके इथे चांगली फेकली गेली आणि चौथ्या षटकामध्ये ते वारंवार इथे चुका केल्या जातील आणि त्या चुका इथे सुधारण्याची गरज असेल. त्या चुकांवरती ते वेळीच काम करावं लागेल. यस यावेळेला ऑनसेटच्या दिशेने खेळ फटका. क्षेत्ररक्षक साईल आहे तिथे तैल. आता एकच जबे चेडूवरती घेतली जाईल म्हणजे काय तर स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवण्याचा केलेला प्रयत्न. षटक क्रमांक संपले ते चौथा आणि 4 षटकांच्या खेळी संघाची धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्वर पाटील त्यांनी व्यासपीठाच्या जवळ यायचं. स्वर पाटील फर्स्ट इनिंग संपल्याच्या नंतर भैरीभवानी स्पोर्ट्स संघाने एका लाईन मध्येच डगआउट मध्ये यायचं आहे याची नोंद घ्यायची आहे. याच गोलंदाजी मार्क वरती अनुराज नाटेकर आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक ओढीतील दुसरा आणि संघाकडून 5 षटक इथे फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिले षटक इथे चांगलं फेकले. 7 धावा इथे खर्च केले होते आणि त्यानंतर आता 5वं षटक इथे फेकण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झाले. यस पहिल्या चेंडू इथे आपल्याला वेगवान पाहायला मिळालाय. चांगला टप्पा इथे मेंटेन केला जातोय. निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजीला इथे सुरुवात केली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच वर्षी ते 5वं. आतापर्यंत धावसंख्या 32 अंकावरती ती स्थिरावली आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. त्याच 11 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा प्रयत्न शशिकांतचा नक्कीच असणार आहे. येस यावेळेला समोरच्या दिशेने आपल्याला अप्रतिम फटका इथे पाहायला मिळालाय. क्षेत्रशय थोडंसं चुकला नाही तर अक्षरशः 4 धावांसाठी मोकलाय. बडचेच काय ते 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले जाणार आहेत. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या आता 36 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. आता मात्र गेअर इथे शिफ्ट केले गेले आहे. धावांचा इथे पाऊस पाडावा लागेला. धावसंख्या 36 अंकावरती आतापर्यंत पुढे जाऊन सरकली आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये असेल. अनुराज नाटेकर याच्यावरती केलेलं या षटकातलं हे पहिलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय. येस यावेळेला गतीत परिवर्तन केलं गेलं. स्लोवर चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. शरीरापासून इथे दूरवर इथे ठेवलं जातोय चेंडू आणि ही रणनीती आपल्याला चांगली पाहायला मिळाली आहे. कारण बैदरचा विचार केला तर ऑनसेटच्या दिशेने जास्त इथे चान्सेस आहेत धावा मिळण्यासाठी आणि त्याचमुळे ते ऑफस्टिकच्या बाहेर इथे चेंडू ते फेकले जात आहेत.
येस, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि त्याच्या हातामध्ये आपल्याला मिळालेली ही झेल आपल्याला पाहायला मिळते. लागलेला धक्का क्रमांक 14 क्रीडांगणाच्या बाहेर ते शशिकांतला या बल्ला गेला. येस, न्यू बॅटर होता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऋषी इथे तर पाहायला मिळालाय. 4 गडी आतापर्यंत इथे गारद केले गेले आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला अनुराजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक खराब चेडू फेकला गेला, त्या चेडूवरती मिळालेला 4 धावा आणि त्यानंतर लगेच इथे कमबॅक केले जात आहे. षटक क्रमांक इथे 5 व प्रगती पथावर आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 36 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. MPL अर्थातच मिरजोळे प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि त्याचा पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. आई महाकाली स्पोर्ट्स आणि भैरी भवनी स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या दरम्यान चाललेली ही लढत. आई महाकाली स्पोर्ट्स आतापर्यंत 36 धावांवरती ते मजल मारू शकले आहे. यावेळेला बोटा फटका इथे खेळायचा होता. चेडू इथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेलकली येण्याचा करेल ते प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेडूवरती मिळालेल्या 2 विकेट आपल्याला पाहायला मिळते. अनुराज नाटेकर याचं इथे खातं खोललं गेलं आहे. ऋषिकेशला जसा मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होता तसाच आपल्याला माघारी तर पाहायला मिळेल. लागलेला धक्का क्रमांक आपण पाहतोय तोच म्हणजे इथे 5वा. आई महाकाली स्पोर्ट्सचा संघ इथे वारंवार अडचणीमध्ये येताना पाहायला मिळाला आहे. धावसंख्या तब्बल 36 अंकावरती आहे. येस, ने बॅटर होता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रोहित नाकरेकर इथे दाखल होताना पाहायला मिळालं. हॅट्रिकचा चेडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. अनुराज नाटेकर चांगली गोलंदाजी इथे केली आहे. अजून एका चेडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय तोच म्हणजे ते 5व. म्हणजेच काय ते इथून पुढे अजून 7 चेडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. निर्धारित 6 षटकांचे हे सामने आपण पाहतोय. राईट अप ओव्हर द विकेट. हिडारा अंतिम चेंडू. हॅट्रिकचा चेडू आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या तिसरे चेडूला ते खोदून काढल्या गेले आहे. तोपर्यंत एकदा ते घेतली गेली आणि दुसऱ्या धावेचा केलेला हा प्रयत्न आणि त्यानंतर इथे मात्र लागलेला धक्का क्रमांक 6वा. धावबादचा शिकार होता आपल्याला सिद्धांत इथे पाहायला मिळालाय. टीम हॅट्रिक इथे पूर्ण होतीये. षटक क्रमांक संपलाय तेच म्हणजे ते 5वा आणि त्याचा 5 षटकांच्या अखेरीस सगळ्याची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. भैरी भवनी स्पोर्ट्स संघ वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जातील की एक इनिंग संपल्यानंतर आपण मैदानाच्या बाहेर इथे एक लाईन मध्येच यायचं आहे. याची आपण दखल घ्या. यस, दे बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग लीडवरती नॉन स्ट्रायकिंग लीडवरती आपल्याला रोहित नाकरेकर इथे पाहायला मिळेल. चर्चा इथे नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये केली जाणार आहे कारण हाडाबाहेरचं षटक आहे. केवळ 6 चेडूंचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. धावसंख्या 37 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 50 ते 55 धावांचा इथून पुढे ते विचार केला जाईल. यस, गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सुरुवात इथे पाहायला मिळेल. व्यक्ती कुडतील दुसरं सगळं 6वं षटक. पहिला चेडू आपल्याला पायांना टार्गेट करणारा पाहायला मिळालाय. त्यानंतर घेतलेली एक धाव आणि त्याच एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये ते करायचं होतं आणि तेच इथे केले गेले आहे. म्हणजेच की ते पहिल्या चेडूवरती मिळतील इथे 2 धावा आणि याचं 2 धावांनी धावसंख्या आता 39 अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र मोठी फटके ते इथून पुढे खेळणं गरजेचं आहे. अजूनही 5 चेडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. परंतु सूरजच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणं थोडंसं ते कठीण होऊन बसणार आहे कारण वेगवान गोलंदाज आहे. चांगला टप्पा त्याच्या माध्यमातून मेंटेन केला जातो. यावेळेला बॅटची लागलेली हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक तिथे होता तैनात. तोपर्यंत घेतली जाईल एक धाव.
आणि याच एका धावेने धावसंख्या आता 40 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. एकेरी आणि दुहेरी धावांवरती जास्त इथे विश्वास दाखवला गेला आहे. 50 ते 55 धावांचा इथे विचार करायचा होता आणि तोच इथे केला जाईल. एखादा मोठा फटका या दोन चेंडूंवरती ते लगावणे गरजेचं आहे. षटक क्रमांक 6 व हाणामारीचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळते. येस, यावेळेला लेस्टिक सोडत चाललेला चेंडू पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. धावसंख्या 41 अंकावरती चालू पोहोचते. समोरच्या संघाला ही एक धाव इथे मोफत स्वरूपात दिली गेली आहे आणि साखळी पद्धतीच्या सामन्यांमध्ये प्रत्येक धावेचे ते महत्व असतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी ते करणं गरजेचं. अतिरिक्त धावांवरती ते काम करावं लागेल. ऑनसेटच्या दिशेने खेळला फटका तोपर्यंत 2 धावा इथे या चेंडूवरती घेतल्या जातील आणि याच 2 धावांपर्यंत धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पोहोचते. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत ते खेळला नाहीये. स्ट्रायकिंग गेटवरती रोहित नागरीकर होईल ती पुन्हा एकदा संच बॅट टाकून इथे केलं जात आहे. आव्हान चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून केली जाते. येस, यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि आता मात्र चेलबाचा शिकार इथे उत्तरा पाहायला मिळतोय. लागलेला धक्का क्रमांक 7वा. हे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघबालक सुनील जांभरे आपल्याला इतर पाहायला मिळत आहेत. संघाची जबाबदारी आता स्वतःच्या खांद्यावरती ती घेतली जाते. इथून पुढे अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि याच 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटके ते लगावणं गरजेचं आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 43 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाली आहे. यस, समोरच्या दिशेने खेळला फटका इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे मात्र घेतली जाते झेल. संपतो इथे सुनील याचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक 8वा आपण इथे पाहतोय. सलगच्या 2 चेंडूवरती ते 2 इथे विकेट घेतले जात आहेत. फक्त आणि फक्त आता एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील इथे दाखल केला जातोय. धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पुढे सरकली आहे. निर्धारित 6 षटकांचे सामने म्हणजेच 30 चेंडूंचे या एक इनिंग आपल्याला ते पाहायला मिळाली आहे. अजून एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 8 गडी आतापर्यंत ते गारद केले गेले आहेत. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी राज जितेंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. यस, पहिल्या सत्रातील येणारा अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवरती सूरज होतोय ते सज्ज. राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग गेटवरती साहिल पाटील. यस, फटका आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाला. एक धाव ती कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेवरती समाधान देखील मानलं जात आहे. धावसंख्या 44 अंकावरती आणि 45 धावांचा करायचा ते पाठलाग भैरी भवानी स्पोर्ट्स या संघाला. चला, भैरी भवानी स्पोर्ट्स संघ एका लाईनमध्येच आपण मैदानाच्या बाहेर या. वारंवार तुम्हाला इथे सूचना दिल्या जात आहेत आणि या नियमांचं तुम्हाला कठोरपणे इथे पालन करणं गरजेचंच आहे. यापुढील होणारा सामना साई स्पोर्ट्स विरुद्ध राजलक्ष्मी स्पोर्ट्स. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन जवळ यायचं आहे. साई स्पोर्ट्स कर्णधार तसेच राजलक्ष्मी स्पोर्ट्स कर्णधार.
राजलक्ष्मी स्पोर्ट्स कर्णधार लवकर या. या ठिकाणी मी प्रशांत काका पाटील यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचंय. यापुढील होणारा सामना साई स्पोर्ट्स विरुद्ध राजलक्ष्मी स्पोर्ट्स. साई स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आहेत ते उदयजी मयेकर, एक अतिशय हौशी असे खेळाडू. त्याचबरोबर राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आहेत ते की एक युवा उद्योजक शुभमजी पाटील. या ठिकाणी राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार स्वप्नील चव्हाण तसेच साई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार अभिजित नाकरेकर. मी दोन्ही कर्णधारांना तिथेच थांबण्याची विनंती करतो. हॅलो. MPL अर्थातच बिरजोळे प्रीमियर लीग सन 2026 ही स्पर्धा आपण पाहतो. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि त्याचा पहिल्या दिवसातील यानंतर होणारा दुसरा सामना. एका बाजूला असेल राजलक्ष्मी स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स असं पाहायला मिळेल. प्रशांतजी पाटील यांच्या शुभ असते पण नाणेफेकीचा कौल देखील करणार होता. येस, प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला साई स्पोर्ट्स. काय निर्णय असेल? आपण नाणेफेक जिंकलाय. बॉलिंग घेऊ आम्ही. प्रथम गोलंदाजी करण्याचा का निर्णय घेतला गेलाय? कारण मैदानाचा विचार इथे केला जातोय. चारी साईडला आपण इथे बाउंड्री पाहतोय. बरोबर, कारण 6 षटकांचा हा गेम आहे, त्याच्यामुळे किती स्कोर होईल त्याच्यावरती डिपेंड्स करतं. आणि 6 षटकांमध्ये जर कमी स्कोर झाला तर आम्हाला त्याप्रमाणे नेक्स्ट बॅटिंगसाठी डिफेन्स करता येईल. त्याच्यासाठी आम्ही बॉलिंग घेतली. येस, पहिला सामना देखील आपण पाहतो. पहिलं सत्र संपलंय. केवळ आणि केवळ फक्त 44 धावा या पहिल्या सत्रामध्ये लगावल्या. तर 45 धावाचे टार्गेट दिलं गेलं आहे. गोलंदाजी ते चांगली केली जाते. त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेतलायत का? हो, गोलंदाजी म्हणजे मला तरी बघून आता वाटतंय की गोलंदाजीसाठी चांगलं पिच आहे. बॉल स्किट होतोय आणि पिच पण चांगलं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे अर्थातच बॉलिंग प्रिफर केलेलं आम्ही. येस, सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येस, राजलक्ष्मी स्पोर्ट्स कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिला गेला. किती धावांवरती मजल मारण्याचा ते विचार केला जाईल. प्रयत्न करू जास्तीत जास्त रन कलेक्ट करायचं आहे. ते थोडंसं बॉलिंग पिच वाटतं आहे आम्हाला पण इथं अजून, कारण 4-5 दिवसापासून प्रॅक्टिस नाही केलेली इकडे. पिचचं काम चालू होतं म्हणून थोडंसं आता पहिली इनिंग झालेली आहे, त्याच्यावरून थोडंसं वाटतं आहे की 42 धावा झालेल्या आहेत. कमी स्कोर होईल पण 55 ते 60पर्यंत जाण्याचे प्रयत्न करू आम्ही. नक्कीच बॉलिंग पिच आहे. पहिल्या सत्रामध्ये जर का आपण विचार केला तर 21 षटकार आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये ते लगावला नाही आहे. त्या दृष्टिकोनातून कशी फलंदाजी केली जाईल? थोडंसं प्रयत्न असेलच, थोडंसं यमी खेळ करावे लागेलच सगळ्या 11 खेळाडूंना आमच्यातला. आता प्रयत्न करू. त्यातमध्ये पंचो वाडकर आहे, त्यातमध्ये ऋत्विक पाटील आहे, चांगली फलंदाजी करते अशी वाटतंय असं. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय बोलाल? कारण या स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आहे. सर्व स्थानिक खेळाडूंनी ती या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आहे. आयोजन तर खूपच चांगलं झालेलं आहे. पहिलेच पर्व आहे. डॉक्टर मयुरेश पाटील, समर्थ पाटील आणि ऋत्विक पाटील, प्रणय पाटील आणि त्याचबरोबर शुभम पाटील असतील, जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, दीपराज पाटील, पंकज पाटील. खरोखरच खूपच काल रात्रीपर्यंत जवळजवळ 3 वाजेपर्यंत ते मेहनत करत होते आणि त्याचप्रमाणे सकाळी 7 वाजता उठलेत आणि तरी पण ते कामच करत होते. खरोखरच जबरदस्त आयोजन आहे. याच्यापुढे असं वाटतं की अजून ह्याच्या पुढची जी प्रीमियर लीग होईल ती अजून चांगली होईल असं वाटतंय मला. असं वाटतंय. तुम्हाला देखील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
हाय महाकाली स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना 44 धावांवरती बचल मारली. 45 धावांचा करायचे ते पाठलाग. भैरीभवानी स्पोर्ट्स संघाला सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अनुराज नाटेकर तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला सुशांत पाहायला मिळाला. तर गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत पाटील आपल्या संघाची जबाबदारी ते स्वतःच्या खांद्यावरती घेतली गेली आहे. वैयक्तिक ओढीतील पहिल्या संघाकडून पहिले षटक इथे अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे. पहिल्या षटक इथे पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा पॉवर प्लेचा इथे उपयोग अनुराज नाटेकर याला इथे करावा लागेला. खूप सारा अनुभव देखील आहे या मैदानाचा आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती ते फलंदाजी होणं गरजेचं आहे. येणारा पहिला चेंडू राईट एम ओव्हर द विकेट. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने खेळ फटका. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे तैनात. थोडंसं इथे आपल्याला फंबल करताना पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती मिळतील इथे 4 धावा. आक्रमक फलंदाजी ते करताना आपल्याला अनुराज नाटेकर पाहायला मिळालाय. असं ऐकवत बडी या संघामध्ये दाखल झाला आणि त्याच प्रकारे ऐकवणे खेळी इथे आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती ते 4 धावांनी खातं इथे कोल्लं गेलं. धावांचं होतंय ते श्री गणेशा. पहिल्या चेंडूवरती अनिकेत पाटील याच्यावरती केलेलं हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच प्रकारे ते फलंदाजी केली जाते आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत पाटील होईल इथे सज्ज. येणारा दुसरा चेंडू यस आता मात्र यू मिस आहे. लागलेला धक्क क्रमांक आपण इथे पाहतोय तोच म्हणजे ते पहिल्या चेंडूवरती मिळालेल्या 4 धावा आणि त्यानंतर लगेचच कमबॅक केलं गेलं. वेगवान चेंडू ते फेकला गेला. फुलटॉस चेंडू होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ सरळ आपल्याला यष्टनवरती जाऊन आदळताना पाहायला मिळतोय. अनुराज नाटेकर याला क्रीडांगणाच्या ते बाहेरचा रस्ता इथे दाखवला गेला आहे. येस आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रोहित कापडे इथे तर पाहायला मिळाल्या. सातत्याने या खेळाडूची देखील इथे चर्चा केली जाते. बदनाट फॉर्म मध्ये आपल्याला या सीझन मध्ये पाहायला मिळालाय तोच म्हणजे रोहित कापडे. स्ट्रायकिंग गेटवरती रोहित तर 10 स्ट्रायकिंग गेटवरती आपल्याला सुशांत इथे पाहायला मिळालं. 4 अंकावरती एक गडी इथे गारद केलं गेलं आहे. चांगली सुरुवात इथे करून देताना आपल्या संघासाठी अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यस यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी ती दिशा इथे खराब पाहायला मिळाली. पंचांच्या हात समांतर रेषेमध्ये म्हणजेच काय त्या वाईट चेंडूची ते सांगता या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 5 अंकावरती जाऊन पोहोचते. 45 धावांचा करायचा आहे पाठलाग. 5 धावा आतापर्यंत झाले आहेत. हॅलो, या ठिकाणी आमचे मित्र राहुलजी पिलणकर एक युवा उद्योजक यांचं इथे या ठिकाणी आगमन झालं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. राहुलजी पिलणकर. यस धावसंख्या पुढे जाऊन सरकते. तेच म्हणजे 6 अंकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय. तेच म्हणजे पहिले इथे प्रगती पथावरती अजून 39 धावांची इथून पुढे गरज आहे भैरीभवानी स्पोर्ट्सच्या संघाला. पहिल्या चेंडूवरती ते आक्रमक सुरुवात करून देताना आपल्याला अनुराज नाटेकर पाहायला मिळाला आणि त्यानंतर लगेच तिथे कमबॅक केलं गेलं. अनिकेत पाटील याच्या माध्यमातून एक इथे धक्का इथे दिला गेलाय. त्यानंतर आता मात्र लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतपर्यंत दाखल. स्ट्रायकिंग गेटवर ते सुशांत तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. यस इथे मात्र शरीरापासून दूरवर इथे ठेवण्याचा केलेला प्रयत्न. दिशा इथे पुन्हा एकदा खराब पाहायला मिळाली आहे आणि या षटकामध्ये आलेला हा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा इथे कमी आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या चुका इथे करून चालणार नाही. या चुकांवरती ते काम करावं लागेल. यस पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र लोवर फुलटॉसचा चेंडू. समोरच्या दिसणे इथे मात्र चेंडूला कटवलाय. इथे मात्र घेतली जाते झेल. समजो इथे सुशांतचा खेळ. लागलेला धक्क क्रमांक दुसरा आपल्याला इथे पाहायला मिळालाय. चांगले षटक इथे आतापर्यंत अनिकेत पाटील आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आमचे मित्र राहुलजी पिलणकर तसेच चिन्मय नायर त्याचबरोबर स्वेजस पिलणकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मिर्झोच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावरती बसण्याची विनंती करतो. येस आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे सूरज इथे तर पाहायला मिळतोय.
पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सचित्र पाहायला मिळेल अनिकेत पाटील. यस, इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू आपल्याला हवेमध्ये पाहायला मिळाला आहे. इथे मात्र थोडंसं ते क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहायला मिळतोय. एक धाव तरी ते घेतली गेली आहे, एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि त्याचं दुसऱ्या धावेचं रूपांतर आपल्याला तिसऱ्या धावेमध्ये करताना दोन्ही फलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळाले. 3 धावा या चेंडूवरती आपल्याला मिळताना पाहायला मिळतील आणि याचा तर 3 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन सरकते. 30 म्हणजे 10 अंकावरती धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. पहिल्या षटकातील अजून अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. टाकी गेटवरती रोहित खापडे इथे आपल्याला पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेट येणारा अंतिम चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत पाटील पुन्हा एकदा होईल इथे सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदल इथे केला जातोय. यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं केलेलं काम साहिल पाटील होतं तिथे तैनात. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. षटक क्रमांक संपले ते पहिलं आणि त्याचा पहिल्या षटकाच्या अखेर सगळ्याची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. यानंतर होणारा सामना असेल राजलक्ष्मी स्पोर्ट्स विरोधामध्ये साई स्पोर्ट्स संघ. साई स्पोर्ट्स संघ प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतला गेलाय आणि राजलक्ष्मी स्पोर्ट्सच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथे दिला गेलाय. अजून येणारे 30 शेड्यूल आणि त्याचा 30 शेड्यूलवरती 34 धावांची अजूनही गरज आहे. निर्धारित 6 षटकांचे हे सामना आपण इथे पाहतोय. सत्तावत्र गोलंदाजी पार्कवरती साहिल पाटील इथे आपल्याला पाहायला मिळाला. रत्नदीप पाटीलवाडी या संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याला ओळखला जातो तो साहिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती इथे आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने या देखील खेळाडूची चर्चा या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये केली जाते. तो साहिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती होईल इथे सज्ज. वैयक्तिक ओढतील पहिलं आणि सगळीकडून दुसरं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये ते अनिकेत पाटील याच्या माध्यमातून 11 धावा खर्च केले गेल्या. 2 गड्यांनी इथे गारद केले गेले. त्यानंतर आता मात्र 30 शेड्यूलवरती 34 धावांची गरज आहे. येणारा पहिला चेंडू. यस, पहिल्या चेंडू आपल्याला अप्रतिम इथे पाहायला मिळाला. अकू टप्प्याने ती गोलंदाजीला आपल्या सुरुवात इथे केली जाते. 2 धावा या चेंडूवरती ते घेतले जातील आणि त्याच 2 धावांवरती ते समाधान देखील मानलं जात आहे. धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या चेंडू आपल्याला वेगवान पाहायला मिळाला. टप्पा थोडंसं इथे आखून ठेवल्या गेल्या आणि त्यानंतर चाललेल्या या चेंडूवरती आपल्याला 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळते. एकेरी आणि दुहेरी धावांवरती जास्त इथे विश्वास दाखवला जातोय. राईट अप अराउंड विकेट येणारा दुसरं चेंडू. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते दुसरं. येस, पण त्या गोलंदाज ट्रॅकवरती साहिल पाटील येणारा पुढचा चेंडू. यस, यावेळेला वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा होते इथे संपर्क. येतो इथे डट बॉल. निर्धाव चेंडूचे होते इथे सांगता लावडा पिली इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. पंचाच्या माध्यमातून ते इथे फेटाळलं जात आहे. निर्धाव चेंडूची होईल इथे सांगता. षटक क्रमांक दुसरा आहे. धावसंख्या 13 या अंकावरती आतापर्यंत स्थिरावली आहे. येस, फक्त आणि फक्त चेंडूला इथे दिशा दाखवण्याचं केलेलं काम. चेंडू हवेमध्ये होता आणि त्यानंतर घेतलेली चेल सपतो इथे रोहितचा खेळ लागलेला धक्का क्रमांक आपण पाहतोय तोच म्हणजे ते तिसरा. क्रीडांगणाची ते बाहेर ते रोहितला इथे पाठवलं जात आहे. बहिरी बोवरे स्पोर्ट्सचा संघ थोडासा पुन्हा एकदा आपल्याला अडचणीमध्ये येताना पाहायला मिळालाय. वारंवार इथे विकेट इथे आपल्याला जाताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये साहिल पाटीलच्या खात्यामध्ये एक इथे विकेट जोडली जाते. धावसंख्या तब्बल 13 या अंकावरती आणि त्यासह 13 या अंकावरती तिसरा धक्का इथे लागतोय बहिरी बोवरे स्पोर्ट्सच्या संघाला.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे प्रणय इथे येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 13 या अंकावरती आतापर्यंत इथे स्थिरावली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला साहिल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 3 चेंडू इथे फेकले गेलेत आणि त्याचा 3 चेंडूवरती 3 धावा खर्च करत एका गड्याला इथे गारद केले गेले आहे. दुसरं षटक आपल्याला इथे प्रगतीपथावर पाहायला मिळालं. राईट आर्म अराउंड विकेट येणारा चौथा चेंडू स्ट्रायकिंग गेटवरती न्यू बॅटर आपण प्रणयला इथे पाहतोय. तसं यावेळेला इथे पायची चिते अपील केली गेली आहे, परंतु इथे धावबाचा शिकार होईल तोच म्हणजे इथे प्रणय लगातारच्या 2 चेंडूवरती आपल्याला 2 इथे विकेट येताना पाहायला मिळाले आहेत. थोडंसं ते आपल्याला चुकीचा निर्णय इथे पाहायला मिळाला. प्रणयला इथे धाव घ्यायची होती, परंतु इथे धावत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लागलेला धक्का क्रमांक 14 क्रीडांगणाच्या बाहेर इथे परतावं लागतंय. येस पुन्हा एकदा नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इथे अश्विनला इथे दाखल केला जातोय. दुसऱ्या एंडकडून आपल्याला सातत्याने इथे विकेट जाताना पाहायला मिळाले आहेत. बैरीबाबा ती स्पोर्ट्स संघ थोडंच इथे अडचणीमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी आपण साहिल पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. चांगला टप्पा इथे वारंवार त्याच्या माध्यमातून इथे मेंटेन केला गेला आहे आणि या षटकामध्ये साहिल पाटील आपल्याला प्रभावित करताना पाहायला मिळाला आहे. येणारा 5वा चेंडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. यस पुन्हा एकदा बॅटची इथे लागलेली हलकीशी कडा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. इथे मात्र घेतला जातोय अप्रतिम चेला. लगातारच्या 3ऱ्या चेंडूवरती आली ही 3री विकेट बैरी बवरी स्पोर्ट्स या संघासाठी. एकापेक्षा एक त्याच्या आतमध्ये आपल्याला विनय इथे पाहायला मिळाला. सलगच्या 3 चेंडूवरती 3 इथे आपल्याला विकेट येताना पाहायला मिळाले. टीम हॅट्रिक इथे पूर्ण झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा साहिल पाटील होईल इथे सज्ज. 5 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत. 2 गड्यांना गारद करत आहे. 3 इथे धावा तो खर्च करतोय. अको टप्प्याचा चेंडू फक्त आणि फक्त चेंडूला इथे दिशा दाखवली आहे. एकदा इथे कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक संपले तेच पुढचे ते दुसरा आणि 2 षटकाच्या अखेरीस सगळ्याची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते झाले तर माहीर
हॅट्रिक घेणारा हा पहिला खेळाडू इथे ठरलाय. या आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून रत्नदीप पाटीलवाडी या सगळं याच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अमित इथे संचित्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक 30. पहिल्या चेडू आहे. चेडूला त्या हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक झेलखाली येण्याचा करेल इथे प्रयत्न आणि इथे मात्र कंप्लीट केला जातोय. चेल संपतोय इथे विनयचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक आपण राहुल दादा पिलणकर यांचा आपण एक सन्मान करणार आहोत. मी प्रथमेशजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी राहुल दादा पिलणकरांचा सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह द्यायचं आहे. जरा कॅमेरामॅन दादा आपण स्टेजवरती फोकस करा. आपण जेव्हा मान्यवरांचा सन्मान करणार आहोत त्यावेळेला फोकस व्यासपीठाकडेच असू दे. जोरदार जरा टाळ्या होते दादासाठी, ज्यांचं आपल्याला नेहमीच पाठबळ असतं. असे आपल्या सर्वांचे लाडके मित्र राहुल दादा पिलणकर यांचा सन्मान करतायत प्रथमेशजी पाटील. त्यानंतर आपण सन्मान करतोय तो चिन्मय नायर. मी शुभानंद दादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी चिन्मय नायर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. चिन्मय दादा नायर यांचा सन्मान करतायत शुभानंद पाटील. जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर आपण इथे सन्मान करतोय स्वेजस पिलणकर. मी समर्थ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी स्वेजस पिलणकर यांचा सन्मान करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. स्वेजस पिलणकर यांचा सन्मान करतात समर्थ पाटील. या ठिकाणी स्पर्धा म्हटली की आपल्याला आर्थिक पाठबळ हे आवश्यकच असतं आणि राहुलदादा पिलणकर यांच्यासारखे आपले मित्र हे नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. तर मंडळाचा त्यांचा आदर सन्मान करणं हे कर्तव्यच आहे. येस वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तब्बल 18 अंकावरती चालू पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला अमितच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 4 चेंडू फेकलेत आणि त्याचं 4 चेंडूवरती 4 धावा ते खर्च करत एका गड्याने ते गारद गेले. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते 30रं. 45 धावांचा इथे पाठलाग करायचा होता आणि त्याचा 45 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत फक्त 18 धावांवरती ते मजर मारली आहे. आतापर्यंत 6 गडी इथे आपल्याला गारद असताना पाहायला मिळाले आहेत. थोडंसं इथे अडचणीमध्ये आलाय बैरी बावरी स्पोर्ट्स हा संघ. येस यावेळेला शटॉम पोल केलेला शेडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक साहिल पाटील आहे तिथे तैना थोडंसं ते पंबल करेल. चांगलं आपल्याला बॅकअप पाहायला मिळालंय आणि त्यानंतर इथे मिळालेले या 2 धावा आणि याच 2 धावांचे रूपांतर ते 3ऱ्या धावेमध्ये केले जात आहे आणि याच आता 3 धावांची धावसंख्या पुढे जाऊन सरकताना पाहायला मिळेल 30 21 अंकावरती. षटक क्रमांक 30 प्रगती बेतावर आहे. अजून या 3ऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू
अजून पुढे इथून पुढे 24 धावांची गरज असेल भैरी भवानी स्पोर्ट्स या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती अमित ददावडे होईल पुन्हा एकदा सज्ज. या षटकामध्ये ते प्रभावित केले. अजून एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. राईट आर्म अराउंड विकेट येणारा अंतिम चेंडू. स्ट्रायकिंग गेटवरती आपल्याला सूरज रापड पाहतोय. फक्त आणि फक्त चेडूला इथे दिशा दाखवण्याचं केलेलं काम एक धाव इथे या चेडूवरती घेतली जाईल. षटक क्रमांक सबले ते 30 आणि 3 षटकांच्या अखेरीस सगळ्याची धावसंख्या आपण पाहतोय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. वाला कसा मारतोय स्वीप शॉट दोन्ही संघासाठी ते महत्वपूर्ण असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 22 अंकावरती आहे. म्हणजेच काय अजूनही 23 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी भैरी भवानी स्पोर्ट्स या संघाला. येणारे 18 चेंडू आणि त्याच 18 चेंडूवरती अजूनही 23 धावांची गरज. पॉवर प्लेचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग पॉवर प्ले इथे वापरले इथे जात आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती शशिकांत पंचाच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेट. तर स्ट्रायकिंग गेटवरती सूरज. नॉन स्ट्रायक गेटवरती आपण स्वराजला इथे पाहतोय. येणारा पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका ऑनसाईडच्या दिशेने खेळला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू चैल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना आपल्याला सूरज पाहायला मिळालाय. आक्रमक फटका त्याच्या बॅट मधून आलाय आणि याच आता 4 धावांनी धावसंख्या 26 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते आहे. हे 7 क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलंच आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा शशिकांत होईल इथे सज्ज. यावेळेला मोठा फटका मागच्या दिशेने खेळण्याचा केलेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. इथे मात्र चेल इथे कंप्लीट केला जाईल. लागलेला धक्का क्रमांक आपण पाहतोय 2 ते 7वा. क्रीडांगणाच्या ते बाहेर इथे सूरजला यावं लागेल. एक चेंडू तू जातो दुसरा चेंडू बाज असं प्रत्युत्तर इथे शशिकांतच्या माध्यमातून दिले गेले. तर पाहायला मिळेल. क्रिकेटपटूंची शान केले गेलं आणि त्यानंतर चेलिबाचा शिकार होताना आपल्याला सुरेश पाहायला मिळालाय. षटक क्रमांक आपण पाहतो तेच म्हणजे 4थं पॉवर प्लेचं षटक आणि याच पॉवर प्लेचा ते उपयोग करावा लागेल.
यावेळेला बोटा फटका खेळायचा होता, लावडा पिले ते आपल्याला पाहायला मिळाली. येतोय ते डट बॉल निर्धाव चढीचे होते ते सांगता अकू टप्प्यावरती गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. साईला ते जकडून ठेवले गेले आहे. अजूनही चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. येतोय हॅलो. या स्थितीपत्र पुन्हा एकदा अप्रतिम आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी ते शशिकाच्या माध्यमातून इथे केली जाते. फलंदाजी ते जकडून ठेवले गेले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 27 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. 45 धावांचा करायचे ते पाठलाग आणि त्याच 45 धावांसाठी ते मैदानाच्या आतमध्ये ते कष्ट आणि परिश्रम ते घेतली जात आहेत. येस पुन्हा एकदा येतोय ते डट बॉल निर्धाव चोडीची होते ते सांगता. बॅटिंग पॉवर प्ले ते घेण्याचा घेतलेला निर्णय होता आणि त्याचा बॅटिंग पॉवर प्ले फक्त आणि फक्त आपल्याला आलेले ते 5च धाव ते आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक संपले ते 4 आणि 4 षटकांच्या अखेर सगळ्याची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. आपल्याला निर्धारित दिलेला 30 मिनिटांचा सर्कलमध्ये ते ठेवणं गरजेचं आहे. याची आपण नोंद घ्या. सीमारेषेवरती एक क्षेत्ररक्षक तुम्हाला अतिरिक्त ठेवता येणार नाही, याची आपण दखल घ्यायची आहे. 5 क्षेत्ररक्षके आपल्या तर या सर्कलमध्ये आपल्याला त्या वर्तुळामध्ये ते लगवणं गरजेचं आहे आणि कठोरपणे या नियमांचं तुम्हाला ते पालन करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिल पाटील आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळाला, ज्याच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक इथे घेतलेली पाहायला मिळाली आहे आणि तोच वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा इथे आणला गेलाय. ऑनसेटच्या दिशेने अराउंड कार्पेट किंवा फटका क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात. एक धाव इथे घेतली गेली आणि त्याच एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तब्बल 29 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते स्पर्धेचे ते 5वं. अजूनही 11 चेंडूंचे खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आणि त्याच 11 चेंडूंवरती अजूनही 16 धावांची आहे गरज. गोलंदाजी पार्कवरती साईल येणार दुसरा चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र चेल इथे निसटला गेलाय. साईलला दिलेलं हे आपल्याला इथे पहिलं जीवनदान पाहायला मिळालं आणि त्यानंतर चेंडू 7व्या सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जे ते निसटला गेला. ज्या चेंडूवरती एकही धावे ते जाणं गरजेचं नव्हतं त्या चेंडूवरती मिळालेल्या ह्या बहुपद स्वरूपाच्या 4 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या आणि याच आता 4 धावांची धावसंख्या 33 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळालं. मैदानामध्ये समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे 10 चेंडू 12 धावांची आहे अजूनही गरज. साहिल पाटील थोडंसं ते नाखुश आहे आणि त्या नाराजीचं कारण आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहित नागरेकर याच्या माध्यमातून सोडलेला हा चेल. यस यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. चांगला डप्पा इथे मेंटेन केला जातो आणि हीच खासियत राहिली आहे साहिल पाटीलची. ज्या वेळेला संघ इथे अडचणीमध्ये असतो त्या अडचणीवरती ते मात केली जाते आणि त्याच प्रकारे ती गोलंदाजी आपल्याला साहिल पाटील करताना पाहायला मिळालं आहे. धावसंख्या 33 अंकावरती ते स्थिरावली आहे. अजूनही 12 धावांची इथून पुढे आहे गरज. 9 चेंडू आणि 12 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे. ते सोडचे ते 5वं. राईट आर्म अराउंड विकेट. येणारा 4था चेंडू. यस पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू इथे शरीरावरती जाऊन आदळलाय. लेग बायच्या स्वरूपात एकदा इथे धावून इथे कंप्लीट केली जाईल.
याच एकंदरीत धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पुढे सरकते आहे. अजूनही 11 धावांची गरज. येणारे 8 चेंडू स्ट्रायकिंग गेटवरती आपण स्वराजला इथे पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये ते दाखल आहे आणि साहिल पाटीलच्या विरोधामध्ये ते मोठे फटके खेळलं थोडंसं ते कटी घेऊन बसतं, कारण त्याच्याकडे चांगला टप्पा आणि ज्या प्रकारे ते वेग आहे त्या वेगाच्या विरोधामध्ये ते थोडंसं ते फटके ते आपल्याला फसू शकतो. धावसंख्या 34 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला सैल. स्ट्रायकिंग गेटवरती डावक्रियाचा फलंदाज स्वराज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती साहिल पाटील आतापर्यंत या षटकामध्ये प्रभावित केलंय. यस, यावेळेला लोवर फुलटॉसचा चेंडू रोहित नागरीकर होईल ते सज्ज. एकदा ते पुन्हा एकदा घेतली जाते आणि याच एकंदरीत धावसंख्या 35 अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 10 धावांची इथे गरज आहे. येणारे 7 चेंडू 10 धावांची गरज. 5व्या षटकातील येणार अंतिम चेंडू निर्धारित आपण 6 षटकांचे सामने पाहतोय. हा चेंडू इथे महत्वपूर्ण ठरेल. साहिल पाटील हा चेंडू जर का दरदा फेकला तर शेवटच्या षटकामध्ये 10 धावा इथे आपण बचावू शकतोय. यस, यावेळेला फुलटॉस चेंडू आहे. मोठा फटका इथे खेळलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे आहे त्याला चेंडू होतोय फरार सीमारेषा पार. या स्पर्धेतला पहिला षटकार साहिलच्या बॅट मधून आपल्याला येताना पाहायला मिळालाय. थोडासा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचं दिलेलं आमंत्रण आणि ते आमंत्रण ते दोन्ही हातांनी स्वीकारताना आपल्याला साहिल पाहायला मिळतोय. आणि या 7 धावसंख्याच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 41 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच काय तर मैदानामध्ये समीकरण येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची ते गरज आहे. खराब चेंडू ते आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच खराब चेंडूचा पुरेपूर ते समाचार घेतलाय. चला, साई स्पोर्ट्स संघ प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्यात. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. याची देखील आपण नोंद घ्या. साई स्पोर्ट्स संघ आणि तुमचे प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत ते अपडेट करायची आहे. कर्णधार साई स्पोर्ट्स संघ. यस, एडर 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण शशिकांत उर्फ अप्पेला आपण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये ते प्रभावित केलं. अजूनही 4 धावांची आहे ते गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. बजेट के या 4 धावा तुम्हाला धावफलकावरती ते जोडणं गरजेचंच आहे. स्ट्रायकिंग गेटवरती स्वराज, नॉन स्ट्रायक गेटवरती आपल्याला इथे साहिल इथे पाहायला मिळतोय. साहिल पाटीलच्या विरोधामध्ये आपल्याला साहिल आंबेकर चांगला फटका खेळताना पाहायला मिळाला. यस, गोलंदाजी ट्रॅक वरती शशिकांत येणारा पहिला चेंडू. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडू आपल्याला फुल टॉस पाहायला मिळाला आणि त्याच फुल टॉस चेंडूला फुल टोल केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती भेट दिली ते 4 धावा आणि या स्पर्धेतला पहिला विजय आपल्याला प्राप्त करताना पाहायला मिळतोय भैरी बवरिया स्पोर्ट्सचा संघ.